होय जेवाय काय शिकायची ना. हो. तिखट एवढं मीठ चवीपुरतं मीठ रे. एवढं मीठ तर लागतं. पण 1 किलोची बिर्याणी करतो. बर. हळद त्याच्यानंतर पुदिना कोथिंबीर मिक्स केली आहे का? त्याचं दही लाल तिखट मसाला आणि एव्हरेस्टचा शाही तिखट मसाला. आपण आहे ना एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकलाय. मग त्यांना टेस्ट येणार आहे. वाव. आपण कांदा फ्राय करून घ्यायचा. सो आपण चिकन मुरवायला ठेवलेलं आहे आणि आता कांदा भाजते गोल्डन वाला. कांदा लवकर भाजण्यासाठी मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे कांदा लवकर भाजतो. आता आपण राईस हाफ बॉईल करायला टाकतोय. सो आधी पाणी गरम करून घ्यायचं, लगेच राईस टाकायची अशी गडबड नाही करायची. आधी पाणी बॉईल होऊन द्यायचं प्रॉपर, त्याच्यानंतरूनच राईस टाकायचं. त्याच्यात आपण टाकायचं तमालपत्र, मोठी विलायची थोडीशी फोडून टाकायची, म्हणजे त्याच्यातला इसेन्स प्रॉपर पाण्यात जातो. आणि थोडीशी लवंग आणि राईस पाणी बॉईल झाल्यानंतर. कांदा शिजत आलाय असा, पण असा पूर्ण गोल्डन फ्राय होऊन द्यायचा. त्याच्यानंतरूनच कांदा शिजला. पाणी ऑलमोस्ट बॉईल होत आलं आहे. त्याच्यात मी आता लेमन टाकणार आहे. लेमन टाकल्यामुळे काय होतं, भात असा सुट्टा सुट्टा होतो, फ्रीजी टाईप. आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. आता मी 1 किलोचीच बिर्याणी करणार आहे, त्यामुळे मी ह्यात हाफ kg तांदूळ टाकणार आहे. आता आपण तांदूळ टाकलेत, त्याच्यात 1 चमचा त्याच्यात ऑइल टाकायचं. आता कांदा पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊयात. ह्याच्यातून ऑइल असं प्रॉपर काढून घ्यायचं. ऑइल मुळात प्रॉपर निघतच नाही, ते एका बाजूला असा कांदा स्प्रेड करून मग ते ऑइल निघतं. आता आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं हे प्रॉपर झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण कांदा टाकायचा. मस्त आवाज येतोय कुरकुरीत. आता माझा कांदा वगैरे करून झालाय मॅरिनेट. आता तांदूळ हा बघताय, हाफ बॉईल शिजलेला आहे. प्रॉपर हाफ बॉईल झालाय. असा पटकन काढायचा, नाही तर पाणी गरम असतं त्याच्यात अजून शिजल्या जातं. आता आपण ह्याच्यात कांदा टाकून ठेवलेलाच ऑलरेडीच फ्राईड. आणि हा कांदा मी गार्निश करायला ठेवलाय. फ्राईड ऑनियन, ह्याला बरिस्ता पण बोलतो आपण इंग्लिशमधून. आपण ह्याच्यात ऑइल ऑलरेडीच टाकलेलं आहे. ऑइल चांगलं हीट झालंय. आता आपण ह्याच्यात चिकन फ्राय व्हायला ठेवूया. आता आपण सगळं केलेलं ऑइल पण प्रॉपर टाकले. आता ह्याला बॉईल व्हायला ठेवायचं. प्रॉपर बॉईल झालं की बिर्याणी करायला घ्यायची. ऑइल प्रॉपर ऑइल सुटलंय चिकनला. आणि आता मला चेक करायचंय चिकन पण बॉईल झालेलं असेल. आपण चेक करूयात. नाही, थोडंसं राहिलंय अजून. मी याच्यात ऑलरेडी ऑइल गरम व्हायला ठेवलेलं आहे. बिर्याणीला रश्श्याशिवाय मज्जा नाही ना. ह्याच्यात कांदा, खोबरं, लसूण आणि थोडंसं आलं हे टाकून मी हा मसाला बनवते. आमच्या घरात थोडंसं तेज आवडतं, सो मी 2 टेबलस्पून तिखट टाकते. गॅसची फ्लेम लो ठेवायची. आणि आपल्या सगळ्यांचा फेवरेट
एव्हरेस्ट लाल तिखा मसाला, जेव्हा तरी अफलातून येते. चिकन मसाला एव्हरेस्टचा स्मेल तो खूप क्लासी येतोय. आता मसाला पूर्ण भाजलाय. 1 मिनिट आहो, इकडे येता मसाला दाखवता. येस. असा प्रॉपर मसाला भाजलेला आहे. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकायची. मसाला प्रॉपर भाजलाय. आता मी ह्याच्यात पाणी टाकते. बघताल आत्ताच कसा कलर आलाय. आपण चिकन चेक करूयात, चिकन शिजलंय की नाही. चिकन प्रॉपर शिजलंय. आता आपण गॅस ऑफ करूयात. आता मी हे घेतलंय, हा कुंडा घेतलाय बिर्याणीसाठी. गॅसची फ्लेम कमी ठेवली. नॉर्मल राईस टाकायचा खालच्या लेअरला, जास्त असं काय टाकायचं नाही. अशी एवढीच अशी लेअर द्यायची. इथं पातेलं आहे खाली, एकदम नॉर्मल लेअर दिलेली आहे. त्याच्यावर हा ऑनियन छान सुंदर कडक कुरकुरीत, थोडीशी कोथिंबीर आणि हा फूड कलर लिटल 1 2 3 4 5 ड्रॉप टाकायचे. आणि आता त्याच्यात टाकायचं हे प्रॉपर बॉईल झालेलं चिकन. असं स्प्रेड करून टाकायचं, म्हणजे सगळीकडे चिकन प्रॉपर स्प्रेड होतं. आता मी सेकंड लेअर पण तशीच प्रिपेअर केली आहे. फक्त त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं, जेणेकरून छानसा स्मेल येईल. तर तुमच्या घरात तूप आवडत असेल तर टाका, नसेल आवडत ऑप्शनल. आता परत तीच प्रोसेस रिपीट. आता लास्ट लेअर पण प्रिपेअर झाली आहे. आता त्याच्यावर पण हा फ्राईड ऑनियन टाकायचं, प्रॉपर गार्निश करून घ्यायचं आणि प्रॉपर अशी कोथिंबीर भरपूर अशी टाकायची. आता 1 2 3 4 5 आणि थोडंसं तूप. बिर्याणी इज डन. हा रस्सा बघताय ना, प्रॉपर झालेला आहे. कट पण प्रॉपर आलाय. सो आमची बिर्याणी डन झाली आहे. आता मी सर्व करते. मस्त झणझणीत रस्सा झालाय. सुंदर असा रायता. मस्त स्ट्रक्चर आलंय बिर्याणीला. खूप सुंदर अशी झाली आहे. मस्त.